विशाळगड प्रकरणी एमआयएमचे विभागीय आयुक्तांसमोर निदर्शने. सामाजिक अशांतता पसरवणाऱ्यांवर चांदणी चौकात पोलिसांचा लाठीचार्ज. पुण्यात खडक पोलिसांनी 4 लाख किमतीचे 25 मोबाईल परत केले. हरवलेले मोबाईल शोधण्यात पोलिसांना यश. गुटख्याचाही साठा जप्त. आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीची बैठक संपन्न. महापालिका क्षेत्रात आयुष्यमान भारत कार्ड नोंदणी वाढवण्याची गरज. डॉक्टर ओमप्रकाश शेटे. प्रकाश झोतात राहण्यासाठी अमोल कोल्हे यांची कोल्हेकुई. अमोल मिटकरी यांची टीका. म्हणाले, महायुतीबद्दल बोलून तोंडसुख घेऊ नये. मराठी बोलण्यास नकार देणारच मनसेचा चोख. मारहाण करत माफी मागण्यासही भाग पाडले. पुण्याच्या धानोरी परिसरातील घटना. भावाच्या वाढदिवसाला पुण्याहून आलेल्या तरुणाची निर्घृण हत्या. अमरावती येथील घटना. बंगालच्या राज्यपालांवर विनयभंगाचा आरोप. सुप्रीम कोर्ट राज्यपालांना मिळालेल्या अपवादाची चौकशी करण्यास तयार. घटनेच्या कलम 361 नुसार मिळते सूट. कारण टँकरचा अपघात. 1 जण ठार तर 4 जण गंभीर जखमी. भोकरदन राजूर रस्त्यावर डावरगाव फाट्यावरील घटना. आसाममध्ये मुस्लिम विवाहासाठी नवीन कायदा घेणार. मुख्यमंत्री म्हणाले, विवाह नियमांमध्ये समानता असेल. निवडणूक आयोगाचा शरद पवारांना दिलासा. तुतारीशी सामर्थ्य असणारे पिपाणी चिन्ह गोठवले. लोकसभेला बसला होता फटका. धोतर नेसलेल्या शेतकऱ्याला प्रवेश नाकारणारा मॉल बंद. बँगलोरमधील मॉल 7 दिवस बंद ठेवण्याची शिक्षा. दिब्रुगड एक्सप्रेसचे 8 डबे रुळावरून घसरले. 3 जणांचा मृत्यू. लोको पायलटने ऐकला होता आवाज. उत्तर प्रदेशातील गोंडा येथे घडला अपघात. छत्तीसगडमध्ये आयटी बॉम्बस्फोटात जवान शहीद. महाराष्ट्रातील 12 नक्षलवाद्यांचा खात्म्याचा सूड. आता टोल फ्री क्रमांक 1933 वर बिंदास द्या ड्रग्सची माहिती. केंद्र सरकारने सुरू केले विशेष पोर्टल. विधानसभा लढवण्याबाबत युगेंद्र पवार सकारात्मक. बारामतीत दिले संकेत. थेट अजित पवारांना आव्हान देण्यासाठी पुतण्या तयार. आमदार होताच पंकजा मुंडे लागल्या कामाला. परळी बीड रेल्वे प्रश्नासाठी घातली केंद्रीय मंत्र्यांची भेट. मार्गातील अडचणी दूर करण्याची केली मागणी. पूजा खेडकरांवर UPSC कडून गुन्हा दाखल. निवड रद्द करण्याबाबत कारणे दाखवा. नोटीस जारी. खोटी कागदपत्रे सादर केल्याने कारवाई. वैभव पिचड. स्वगृही परतण्याची चर्चा. मात्र भाजपमध्ये रमलो असून चर्चा निराधार असल्याचे वैभव यांचे स्पष्टीकरण. युवक राष्ट्रवादीमध्ये मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा प्रवेश. नाशिकमध्ये पक्षाची ताकद वाढली. पदाधिकाऱ्यांनाही दिले नियुक्तीपत्र. लाडकी बहीण भाऊ झाले, आता लाडक्या नातवांचे पण बघा. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांची राज्य सरकारवर टीका. मराठा समाजासाठी 60 वर्षात कुणी काय केले यावर खुली चर्चा होऊन जाऊ द्या. प्रसाद लाड यांच्या मनोज जरांगेंना पुन्हा चॅलेंज. एकीकृत रिपब्लिकन समितीच्या प्रयत्नांना पहिले यश. एकसंघ राजकीय आघाडींच्या बैठकीत आठवलेंचा पक्षही सहभागी. काही जण स्वतःला ईश्वर समजतात. सरसंघचालकांच्या वक्तव्यावर भाजपने चिंतन करावे. संजय राऊतांची पंतप्रधान मोदींवर टीका. राज्यात पावसाचा जोर वाढणार. कोकण घाटमाथा. पूर्व विदर्भात रेड अलर्ट. मराठवाडा, कोल्हापूर, नगरमध्येही इशारा. नांदमध्ये पावसामुळे शेतीला आले तलावाचे स्वरूप. परिसरातील अतिमुसळधार पावसाने काही काळ वाहतूक ठप्प. आमदार खासदारांचे पेन्शन बंद करा. जय भवानी जय किसानचे नारे देत मांडल्या शेतकरी आणि सैनिकांच्या मागण्या. नासा ट्रेनिंग प्रोग्राम निवडीसाठी ऑक्टोबरमध्ये परीक्षा. 6वी ते 10वी ते पर्यंतच्या विद्यार्थ्यांना देता येणार परीक्षा. 15 सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याची मुदत.
2 कंटेनरचा पुण्यात बाह्य वळणावर अपघात, केबिनमध्ये अडकलेल्या चालकाची अग्निशमन दलाने केली सुटका. असोला गोळीबार प्रकरण, घरावर हल्ला करून रोख पळवून दागिने पळवल्याची तक्रार, 17 जणांवर हट्टा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. सौर ऊर्जा प्रकल्पात कार्यान्वित करण्यात आघाडी, सरकारी धोरणांना अनुसरून सुलभता आणल्याप्रकरणी महावितरणला 4 पुरस्कार. गुंतवणुकीवर तब्बल 20% आमिष, सायबर चोरट्यांनी एकाला घातला 35 लाख रुपयांचा गंडा. मुंबईत विशाल पाटलांचा पॅटर्न, काँग्रेसने वांद्रे पूर्वची उमेदवारी दिली नाही तर अपक्ष म्हणून मैदानात उतरणार, जिशान सिद्दीकी यांचा इशारा. नोकरी लावण्याच्या बहाण्याने 90 लाख रुपयांचा गंडा, तलाठी, आरोग्य सेवक, आरोग्य मित्र पदावर नोकरी लावण्याचे दाखवले होते आमिष. बँकेचा कर्मचारी असल्याचे भासवून खंडणी वसूल, दुचाकी कर्जाचे हप्ते थकल्याने आरोपीने केले कृत्य, पुण्यातील घटना. असोला येथील गोळीबार प्रकरण, 5 जणांवर हिंगोलीच्या हट्टा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, 1 जण ताब्यात, उर्वरित आरोपींचा शोध सुरू. पुणे शहरातील वाहतुकीचा वेग वाढणार, 32 प्रमुख रस्त्यांवर उपाययोजना, स्वतंत्र ॲप्लिकेशन. अंत्यविधीवर परतणाऱ्यांना ट्रकने चिरडले, 3 जण ठार तर 10 जण गंभीर जखमी, नगर कल्याण महामार्गावरील भयंकर घटना. मनी लॉन्ड्रिंगच्या नावाखाली 5 लाखांची ऑनलाईन फसवणूक, मुंबई सायबर पोलीस ठाण्यातून बोलत असल्याचे सांगत घातला गंडा. विशाळगडावरील अतिक्रमण विरोधी कारवाईला स्थगिती, पावसाळ्यात हातोडा चालवण्याची गरज काय, हायकोर्टाचा सरकारला सवाल. चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर धारदार चाकूने वार, पतीवर गुन्हा दाखल, पुण्याच्या भारती विद्यापीठ परिसरात घडली घटना.